छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी घेऊन ठेवलेली आहे, मात्र महायुतीत अजूनही उमेदवारी भेटत नव्हती। मात्र आता संदीपान भुमरे यांचं नाव समोर आलेलं आहे। काय वाटते तुम्हाला? असू द्या ना, कोणी असू द्या, कोणी येऊ द्या, त्याचा पराभव करायचा, त्या उमेदवाराचा पराभव करायचा ही शक्ती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे, शिवसेनेच्या माध्यमाद्वारे आम्हा सर्वांना दिलेली आहे। आणि म्हणून महाविकास आघाडी खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला माहिती आहे, देशातलं वातावरण आता बदलत चाललं आहे आणि देशातलं वातावरण जे बदलत चाललं, लोकांना कळून चुकलं की काय चाललं देशामध्ये। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीला तसं महत्त्व आलेलंच आहे। परंतु मी आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचं लक्ष या निवडणुकीकडे जास्त आहे। दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना उमेदवारी मिळाली आहे, मात्र लगेच ते कामाला लागलेले आहेत। प्रचार कार्यालयासाठी जागेची शोधाशोध त्यांनी सुरू केलेली आहे। तापडियासारखं मोठं जे ग्राउंड आहे तापडिया कासलीवाल, त्या ठिकाणी ते त्यांचं प्रचार कार्यालय सुरू करण्याची शक्यता आहे। नाही, असू द्या ना, ते सगळ्यांनी आपलं आपलं काम केलं पाहिजे, आपला आपला प्रचार केला पाहिजे, त्याच्यानंतर मग परत कार्यालय उघडलं पाहिजे। हे तर प्रत्येकजण करत असताना ते करावं त्यांनी पण। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आत्तापर्यंत जी भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी ताकद उभी करायची, यावेळेला भारतीय जनता पार्टी ती त्यांची ताकद आता संदीपान भुमरेंच्या पाठीशी उभं करणार आहे। भाजप त्यांचं एक दिलाने काम करणार आहे। नाही, असं नाही, सगळंच जण करा। आता आमच्याबरोबर महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम करत आहे। मी आता कालही बैठका घेतल्या, परवा घेतल्या, 2 दिवस बैठका चालू आहे। एकदम स्ट्रॉंगली मी तर आश्चर्यचकित झालो, अरे बापरे, इतकी ताकद ही आपल्या बरोबर आता आहे। महाविकास आघाडीची शिवसेनेच्या बरोबर एवढी ताकद निर्माण झालेली आहे, त्यामुळे आम्ही काही म्हणत नाही। पण आता जे आपलं आपलं काम करत राहतील। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही 4 वेळा खासदार झालात, तर ते धनुष्यबाण या चिन्हावरती खासदार झालात। नेमकं यावेळेला तो धनुष्यबाण तुमच्या मदतीला नसणार आहे, तर तो संदीपान भुमरेंच्या हातात असणार आहे। आमचा धनुष्यबाण त्यांनी चोरला, ह्या मिंदे गटाने त्या ठिकाणी आमचा तो धनुष्यबाण चोरला। पण आमची जी मशाल आहे ती मशाल ही सगळीकडे आता चाललेली आहे। मशाल ज्यावेळेस डिक्लेअर झाली निवडणूक आयोगाने, मी त्यावेळेस उद्धवसाहेबाच्या तिथे आम्ही बसलो होतो सगळेजण पदाधिकारी, आणि त्याच वेळेस एका मिनिटात त्या ठिकाणी ती मशाल 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचली। 1 कोटी लोकांपर्यंत, म्हणजे एका मिनिटात, म्हणजे आम्ही ते हे केलं, ताबडतोब पाहिलं ना, तर एका मिनिटात। तर मशाल ही ठीक आहे आपली, इथे मोरेश्वर सावेजी हे निवडून आले ते मशाल चिन्हावर चालतं। मशाल ही इथे पण लकी आहे, सुरुवात तिथून झाली ती सावेसाहेबांकडनं। आणि आता जरी धनुष्यबाण जरी तिकडे गेलं तर लोकांना माहिती आहे की धनुष्यबाण यांनी चोरलेलं आहे। आता यावेळेला धनुष्यबाण भारी ठरणार की मशाल भारी ठरणार? मशाल। धनुष्यबाण तो आता त्यांनी चोरला ना, तो चोरी केलेल्या वस्तूची कोणी काही जास्त व्हॅल्यू देत नाही, असं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे, त्यांची उमेदवारी जाहीर होत नव्हती इतके दिवस झाला, मात्र आज देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच ती उमेदवारी जाहीर केली आहे। माहीत नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही। पण त्यांनी दावा केला आहे की प्रचंड मताने मी तिकडून निवडून येणार। आता पाहू ना, घोडा मैदान समोर आहे, पाहू। ठीक आहे। पण एकनाथ शिंदेचे जे काही 4 खासदार होते, रनिंग खासदार, त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे। मला हसू येतं, हसू का हसू येतं? ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने यांना निवडून आणलं होतं, म्हणजे साहेब गेल्यानंतर, मोठे साहेब गेल्यानंतर उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी 2 वेळेस निवडणुकाला लढले आणि हे निवडून पण आले ना। मग हे निवडून आले तर त्या ठिकाणी कोणी तिकीट दिलं होतं? उद्धव साहेबांनी। त्यांना म्हणजे धोका देऊन त्यांनी बंडखोरी केली, गद्दारी केली। आज गद्दारांना हे 4 लोकांना त्या ठिकाणी, गद्दारांना त्या ठिकाणी सजा मिळाली, तशी आपल्या इथे मिळेल। तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे। त्यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की गद्दारांची त्यावेळेला जशी अवस्था झाली होती तशी याही वेळेला होईल। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।